मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 4.5 ते 5 तास गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। या ट्रॅफिक जामबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी माफी मागितलेली आहे। म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिक मध्ये अडले। ट्रॅफिक जाम झाले खूप। हे हेवी बाजूला करून हेवी ट्रॅफिक थांबवू नये का? तर एकदा प्रोग्राम झाला की मिसिंग लिंक पण आपण ओपन करणार आहे। नाही पहिलं तर यांना तर जाऊ द्या, ते इन्स्ट्रक्शन द्या, हे टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये। आपले पोलीस उभे करा। फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे का? नंतर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत इथून सोडू द्या। टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला। तर ट्रॅफिक जाम बद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। सुप्रियाताई देखील ट्रॅफिक मध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिक मध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिक मध्ये अडण्याची कधीही वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून